ठरलं तर मग 25 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सायलीला दिवस गेल्यामुळे सायलीला खूपच मळमळ होत असते. कुठल्याच प्रकारचा तिला वास सहन होत नसतो. त्यामुळे सर्वजण घरातले खूपच परेशान झालेले असतात. सायली प्रत्येक फुलांचा, प्रत्येक वस्तूंचा वास घेत असते की जेणेकरून तिला बरं वाटेल आणि ती कुठेतरी मळमळी थांबेल असं तिला वाटत असते. सायली चक्क अस्मिताला पण विचारते, तुला कशाने बरं वाटत असते त्याही गोष्टी ती ट्राय करून पाहते. काही केल्याने मात्र सायलीची ती मळमळ थांबत नसते. ती खूपच बेजार झालेली असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, चल बायको आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि तिला विचारूया तुझं मळमळ कशा प्रकारे थांबणार आहे ते. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो मला डॉक्टरांनी सांगितलं आहे 3 महिने असा हा त्रास होणारच आहे. तुम्ही नका काळजी करू, मी काहीतरी शोधेल पर्याय. असं म्हणून सर्वच जण खूपच टेन्शनमध्ये असतात. सायलीची ती अवस्था सर्वांनाच बघवण्याशी झालेली असते. तिचा हा त्रास बघून बाकी सर्वांना पण खूप त्रास होत असतो. तर त्याच वेळेला प्रतिमाचा कॉल कल्पनाला येतो आणि प्रतिमा कल्पनाला म्हणते, काय म्हणत आहे आमची मुलगी, बरं वाटत आहे ना सायलीला? तिला खूपच मळमळ होत आहे असं ऐकलं आहे. तर कल्पना प्रतिमाला म्हणते, हो ग, खूपच मळमळ होत आहे, काय करावं काही कळत नाही, खूपच सायलीला त्रास होत आहे. तर प्रतिमा खूप हसत असते. प्रतिमा कल्पनाला म्हणते, हिला माझ्यासारखंच होत आहे ग सेम. मला पहिले 3 महिने तन्वीच्या वेळेस खूप त्रास होत होता, तुला माहीत आहे ना. तर अर्जुन कल्पनाच्या हातातील मोबाईल घेतो. तर अर्जुन प्रतिमा आत्याला विचारतो, प्रतिमा आत्या तुला मळमळ होत होतं तर तू काय केलं होतंस ग, सांग ना, मी पण करेल सायलीसाठी ते. प्रतिमा अर्जुनला म्हणते, अरे मी निशिगंधांच्या फुलांचा वास घ्यायचे. निशिगंधांच्या फुलांचा वास घेतला ना मला लागलीच बरं, खूप बरं वाटायचे आणि मला जे मळमळ होत होते ना ते लगेच थांबायचे. त्यावर अर्जुनसुद्धा प्रतिमाला म्हणतो, मी पण तेच करतो, कारण सायलीला खूपच वास येत आहे, तिला खूप त्रास होत आहे आणि तिच्या त्रासामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. मी आताच मार्केटमध्ये जातो आणि निशिगंधांचे फुलं घेऊन येतो. त्यावर प्रतिमा अर्जुनला म्हणते, अरे त्याची काही एक गरज पडणार नाही, आपल्या बागेमध्ये खूप निशिगंधांचे झाडं आहेत, मी काढून ठेवते, तू माझ्याकडे ये आणि लगेच घेऊन जा. तर अर्जुन प्रतिमाकडनं निशिगंधांचे फुलं घेऊन येतो आणि ते सायलीला देतो. निशिगंधांच्या फुलांचा वास घेताच सायलीला खूप बरं वाटतं, कारण एक आईच आपल्या मुलीचा त्रास ओळखू शकते आणि त्यावरती सोल्युशन काढू शकते. आता प्रतिमानेच हे सोल्युशन काढलेले असते की सायलीला कोणत्या गोष्टीचा वास घेतल्याच्या नंतर बरं वाटेल हे प्रतिमाला बरोबर समजलेले असते. आता या गोष्टीवरून सुद्धा प्रतिमा सायलीची खरी आई आहे हे कळेल का, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.